हॅलो मैत्रिणींनो, आज आपण पैठणी ब्लाऊजसाठी कॉन्ट्रास्ट पॅचवर्कची डिझाईन बघणार आहे. बघा, या कलरची पैठणी साडी आहे माझ्याकडे शिवायला आलेली आणि हिची प्राईज आहे 1250 रुपये किमतीची ही साडी आहे. आणि याचं ब्लाऊज पण एकदम परफेक्ट असा त्यांना शिवून पाहिजे. तर बघा, आता ही आपले तयार 14 इंचाची उंची आहे आणि 32 छाती मापाचं हे ब्लाऊज आहे. तर आता इथं मी गळ्याला शेप देऊन घेतला आहे. बघा, इथं खालच्या साईडला जितका आपला गळा येतो तिथून चौकोन घ्यायचा आहे आणि साईडच्या बाजूला थोडासा राऊंड नेक घेऊन आपल्याला असं कटिंग करून घ्यायचं आहे ब्लाऊजचं. आणि म्हणजे आता पैठणी साड्यांवरती एकाच बाजूला काठ असतो, तर तो काठ आपल्याला बाहीला पण ॲडजस्ट करायचा असतो आणि गळ्याला पण डिझाईनला ॲडजस्ट करायचा असतो. अशा वेळेस जर डिझाईन तुम्हाला नसली सुचत तर तुम्ही अशी डिझाईन ट्राय करू शकता. खूप सुंदर आणि बनवायला पण सोपी आहे ही डिझाईन. बघा, आता जितकी आपली ब्लाऊजची उंची आहे तितकाच साईजचा कॅनव्हास पेपर घेऊन त्याच्यावरती अस्तर ठेवून मार्किंग करून घेतलं आहे. सेम तसंच घेतलं आहे जसं आपल्याला गळ्याचा आकार आहे, तसंच त्याच टाईपमध्ये पेपर कॅनव्हासवरती हे ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि आपलं जी डिझाईनचा आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने. आता हे कॅनव्हास तुम्ही इस्त्री करून देखील चिटकवू शकता किंवा नसेल तुमच्याकडे वेळ तर तुम्ही असंही ते स्टिच करून घेऊ शकता कापडावरती. आता ह्याचा आपण कॉन्ट्रास्ट डिझाईन बनवणार आहे म्हणून ह्या कापडावरती, साडीच्या कापडावरती हे कॅनव्हास ठेवून मी ह्याला डायरेक्ट शिवून घेणार आहे. ह्याला चिटकवणार नाही. तुम्ही चिटकवू देखील शकता. मी आता डायरेक्ट याला शिवून घेते. आणि हा साडीचा कपडा जेव्हा आपण काढतो तेव्हा तो एक 5 ते 5.5 किंवा 6 इंचाचा कपडा काढायचा आहे, म्हणजे आपल्याला डिझाईन व्यवस्थित मार्क करता येते आणि कॅनव्हासला पण पुरेसं असं आपल्याला कापड भेटतं. आता बघा, असंच ह्याला तिरकसमध्ये थोडेसे कट देऊन घ्यायचे आहे आणि जी आपली बाहेरची साईड असणार आहे गळ्याला लावायची, त्या बाहेरच्या साईडने असं त्याला दाब देऊन घ्यायचं आहे, शिवून घ्यायचं आहे, म्हणजे की ते कापड जे छोटे छोटे धागे असतात ते उसवत नाही आणि नंतरही आपण ब्लाऊज दिला तरी प्रॉब्लेम येत नाही. तो व्यवस्थित त्याच्यावरती लेस लावून मग तो व्यवस्थित छान दिसतो. बघा, गळ्याच्या साईडचं कट केलेलं आहे आणि असे दोन्ही पार्ट मी शिवून घेतले आहे. आणि आता हा पाठीचा जो पार्ट आहे तो गळ्याला ठेवून तसा मार्क करून कट करून घ्यायचा आहे, हे बघा असा. आणि आता आपला जो मेन फॅब्रिक आहे ब्लाऊज पीसचा, त्याच्या आतल्या बाजूने म्हणजे उलट्या बाजूने हे अस्तर ठेवून घ्यायचं आणि जसंच्या तसं आहे अगदी सेम तसं शिवून घ्यायचं आहे. कारण याला आपण पलटी करणार नाही, याला आपण पायपिंगचा गोट बनवणार आहे आणि असल्या डिझाईनला पायपिंगचा गोट बनवला तर खूप छान लूक येतो. आता साईडचं जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे अर्धा इंच थोडं. आता बघा, दोन्ही पार्ट मी एका अगोदरच तयार करून ठेवला होता आणि दुसरा पण तयार केला आहे. आता आपल्याला याला पाठीचे टक्स द्यायचे शोल्डरच्या मधोमध घेऊन. नेहमी मी दाखवत असते, ही पद्धत अतिशय योग्य आहे टक्स घेण्याची. टक्स कुठला आपला तिरकस होत नाही, एकदम सरळ येतो टक्स. तुम्ही ट्राय करून बघा हवं तर. आणि इथे घ्यायचं आहे आपल्याला 3-3 इंचाचे, गळ्याच्या खालीच मी टक्स घेतलेला आहे. 3 इंचाचा हा टक्स घेतला आहे. बघा, एकदम व्यवस्थित असं सरळ आलेला आहे टक्स. दोन्ही बाजूनी व्यवस्थित आपल्याला टक्स देऊन घ्यायचे आहेत अगदी व्यवस्थित. आता इथे बघा, आपण कॅनव्हास पेपरवरती जी डिझाईन केलेली आहे ती अगदी जशीच्या तशी इथे शिवून घ्यायची आहे. वरच्या साईडला याला पलटी करायचं नाही, नंतर आपण याला पायपिंग करणार आहे. अगदी जशीच्या तशी ही डिझाईन शिवून घ्यायची आहे व्यवस्थित अशी. आणि शिवताना दोन्हीही साईडला ही शिवून घ्यायची आहे, म्हणजे इकडच्या बाजूने पण आणि गळ्याच्या बाजूने पण ही शिवून घ्यायची आहे व्यवस्थित. कुठेही चुन्या वगैरे पडू द्यायच्या नाही. आता इथं काय करायचं आहे आपल्याला,
ह्याला पायपिंग करायची आहे तर सरळ कपडा न घेता असं तिरकस पद्धतीने कपडा आपल्याला कट करून घ्यायचा, 1 इंचाची पट्टी, आणि तिला एका साईडने थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आहे असं. आणि काय होतं, जेव्हा आपण सरळ पट्टी काढतो तेव्हा तिचं गोट व्यवस्थित जमत नाही एवढा, तर तिरकस पट्टीचा गोट एकदम छान येतो. हे बघा, आता ती तिरकस पट्टी आपल्याला ह्याच्यावरती लावून घ्यायची आहे. आणि जेव्हा आपण नॉर्मल ब्लाऊजला पायपिंग करतो तर तेव्हा म्हणजे तेव्हाही तिरकस पायपिंग केली तुम्ही तरी चालेल, तिरकस कपडा घेऊन पायपिंग केली तरी पण छानच येतो. आणि म्हणजे नॉर्मल ब्लाऊजला येतो सरळ कपड्याने, पण मग ह्याला तिरकस पट्टीनेच गोट पायपिंग करायचं आहे आपण. आणि हे बघा, कॉन्ट्रास्ट आपलं जे ब्लाऊज पीस ज्या कलरचा आहे त्या कलरचीच आपण पट्टी काढली आहे, त्या पिसाचीच, आणि ती ह्याच्या कॅनव्हासच्या डिझाईनवरती अशी पायपिंग करून घ्यायची आहे. आता इथं जो आपला जो वक्राकार राऊंड आहे तिथं थोडंसं नॉर्मल अगोदर कट करून घ्यायचं आहे, म्हणजे पलटी करायला पण आपल्याला सोपं जातं पायपिंग. आता बघा, आपली ही जे आहे आपण व्यवस्थित पायपिंग केलं आहे, ह्याच्यावरतीच आता आपल्याला त्या कपड्याला सूट होईल अशी लेस ॲडजस्ट करायची आहे. तर या साडीवरती गोल्डन कलरच्या बुट्ट्या आहेत आणि खूप छान वाटते. ती साडी पण इतकी सुंदर आहे आणि त्यांना असं डिझाईन पाहिजे होती, तर मग आपण असली डिझाईन तयार करणार आहे. तुम्हाला जर कधी असे प्रॉब्लेम येत असतील एकच काटाला, तर तुम्ही अशी डिझाईन नक्की ट्राय करून बघा, खूप सुंदर वाटते. आता बघा, आपले दोन्ही पार्ट रेडी आहे आणि आपला जो गळाचा होता तो कट केलेला नव्हता, तो आत्ता कट केला आहे. आणि हा पार्ट आपल्याला जपून ठेवायचा आहे, कारण याच्यावरती आपण मेजरमेंट घेऊन व्यवस्थित करतो. आता जो आहे एक्स्ट्रा अस्तरवरती 1 इंच एक्स्ट्रा ठेवून हे गळ्याचा पार्ट आपण कट केला आहे. आता जो हे बघा, बाही कट करून एवढाच काट उरला होता, तर त्यामध्ये ही डिझाईन आपण ॲडजस्ट केली आहे. अतिशय छान सुंदर वाटते. पूर्ण ब्लाऊज झाल्यावर तुम्ही बघालच की खूप सुंदर होते शिवून पण. आता ह्याला पलटी करून घ्यायचं आहे आणि अस्तरच्या सुलट बाजूने मेन कपड्याच्या अस्तर ठेवून हे शिवून घ्यायचं आहे. आता या साडीला गोट पायपिंग होतंच अगोदर, म्हणजे खालच्या बॉर्डरला पूर्ण बाजूने गोट पायपिंग होतं, म्हणून आपण याला पण पायपिंग जोडणार आहे. त्याचा थोडासा पायपिंगचा तुकडा बाहीला शिवून आणि थोडासा उरलेला आहेच, तो इथं हा गोट पायपिंगचा तुकडा आपण जोडून घेणार आहे. बघा, असला होता तो आणि हा जोडून घेतला आहे. ही डिझाईन खूप छान वाटते. आणि काय होतं, जेव्हा आपण एखादी नवीन डिझाईन शिवत असतो तेव्हा आपल्या मनात भीती तर असतेच की होईल का नाही, कशी वाटेल, किंवा आपल्याकडून काही चुकलं, काही हे झालं तर मग नाही का. त्यासाठी ना मैत्रिणींनो, काय करायचं, आपण आपला स्वतःचा ब्लाऊज ट्राय करून बघायचा. जर तुम्हाला कॉन्फिडन्स नसला तर, पण मग पूर्ण कॉन्फिडन्स ठेवूनच आपण काम करायचं आहे. आणि तुम्ही जेव्हा कॉन्फिडन्स ठेवून करतात ना, तेव्हा 100% ते यशस्वी होतंच. आता इथं बघा, याला खूप स्टोन होते. ते स्टोन काय होतं, कधी आपली सुई तुटते, मोडते, मशीनची प्रॉब्लेम येतो, त्यामुळे ते स्टोन आपले जिथं शिलाई येणार आहे तिथली स्टोन काढून टाकायचे आहेत, काही प्रॉब्लेम येत नाही. आणि हे बघा, व्यवस्थित असं हे जोडून घेतले आहेत मी दोन्ही पार्ट्याला मार्किंग करून. आता इथं बघा, व्यवस्थित जोडून घ्यायचे आहे दोन्ही बाजूने. आणि आता ह्याला आपण पट्टी जॉईन करणार आहे खालून. तर बघा, दोन्ही असं मधोमध सेंटर घेऊन तिरकस जे आहे अर्धा इंच ते कापड कट करून टाकणार आहे, म्हणजे कसं झोळ येत नाही कमरेच्या बाजूला, नाहीतर मग असं ब्लाऊज थोडंसं पाठीच्या तिथं सेंटरला उचकतं कधी, म्हणजे हा प्रॉब्लेम येतो, त्यासाठी सोल्युशन आहे. तर बघा, मी 1 ते 1.25 इंचाची पट्टी घेतली आहे अस्तरची, आणि ही पट्टी आपल्याला अशी सिंगल ठेवूनच जॉईन करायची आहे. म्हणजे डबल केली तरी पण चालते, पण मग सिंगल ठेवून जॉईन केली की ती छान फिनिशिंग येते पाठीच्या बाजूला. आणि
कधीकधी आपल्याकडून जास्त फोल्ड करण्यात गेली तर ते उचकतं किंवा उंचीला कमी येतं ब्लाऊज. असं न करता त्यामुळे अशी पट्टी जॉईन करायची आहे. हे बघा, आता इथं आपली लेस आणि गोट पायपिंग आहे, त्यामुळे इथून थोडंसं व्यवस्थित घ्यायचं आहे. कधी-कधी तिथं जाड होतं, मग आपली सुई तुटते किंवा काय होते, त्यामुळे व्यवस्थितच घ्यायचं आहे. आणि बघा, आता हा आपला फायनल गळा तयार झालेला आहे. आणि या ब्लाऊजची शिलाई मी तर 550 घेतली. तुमच्या रेटमध्ये किती घेतात मला माहीत नाही, कमेंट करून नक्की सांगा. याला मी सुंदर अशी स्लीव्ज डिझाईन केलेली आहे आणि गळा पण असा आपला कॉन्ट्रास्ट आहे, त्यामुळे याची शिलाई मी 550 घेतली. तर चला मैत्रिणींनो, अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा, नवीन डिझाईन शिकत राहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.